एनसीपी शरद पवार पार्टी के उम्मीदवार राहुल कलाटे ने आज दिन भर पूरे जोरों शोर के साथ प्रचार किया। एनसीपी सुप्रीमो शरद पवार के आगमन से प्रचार में और भी जोश भर गया। रोड शो के बाद शरद पवार और राहुल कलाटे ने एक सभा को संबोधित किया। आपल्या सर्वांचा युवा नेतृत्व माननीय राहुलजी कलाटे यांना प्रचंड बहुमताने आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। आपल्याला कल्पना असेल की या पिंपरी चिंचवडचे जनक म्हणून आदरणीय पवार साहेबांच्याकडे पाहिलं जातं आणि आदरणीय पवार साहेबांनी या शहरासाठी जो त्याग केला, या शहराला जी दिशा दिली ते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी झालेलं आहे। आज जी इंडस्ट्री झाली, जे IT पार्क झालंय, ह्याचं सर्वात श्रेय जर द्यायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी द्यावं लागेल। नंबर बटन 1 कामाचा माणूस नंबर 1 जोरदार टाळ्या राहुल तानाजी कलाटे, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार। आज या व्यासपीठावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आमच्या सर्वांचे स्फूर्तिदान आणि ज्यांनी मला या चिंचवड विधानसभेत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी दिली, अशी आपल्या हिंजवडी IT पार्कचे जनक, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाग्यविधाता आदरणीय पवार साहेबांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी आदरणीय ज्यांना पाहून आम्ही लहानाचे मोठे झालो असे आदरणीय नानासाहेब नवले देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत। नानांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो। आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून साहेबांनी जी मला संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व मायबापांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। मी स्टेजवर फार कोणाची नावं घेत नाही, उमेदवार म्हणून एखाद्याचं नाव राहिलं तर आपण प्रचाराच्या सांगतेकडे येतोय। आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करत असताना नगरसेवक म्हणून, गटनेता म्हणून मी या महानगरपालिकेत काही वर्ष काम करतोय। ते काम करत असताना या महापालिकेत जी चुकीची कामं झाली गेली त्याला विरोध करण्याचं काम या महापालिकेत गेल्या कित्येक वर्ष सभागृहात आम्ही केलं। त्याचे साक्षीदार या ठिकाणी तुषारजी कामटे आहेत। आजच आमचे दुसरे सहकारी अमरनाथ कांबळे देखील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केलेला आहे। खरं तर त्यांची आणि आमची सभागृहात नेहमी भांडणं व्हायची। त्यांनी तर एकदा फोन पण फोडला होता, कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माझ्या प्रभागात येणारे रस्ते, वाकड प्रभागातील 18 रस्ते, त्या ठिकाणी असणारे डेव्हलपमेंटची कामं थांबवण्याचं काम त्या भागात झालं गेलं, वाकड, दादोळे, पुनवळे। आणि त्या ठिकाणी मतदान झालं आणि ते मतदानात मला वाटतं अंबादासनी देखील आज या ठिकाणी प्रवेश केला पैलवानांनी, पण त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विरोधात मतदान केलं। तो प्रशासनाचा ठराव होता, परंतु आम्ही देखील गप्प बसलो नाही। मागील गव्हर्नमेंटमध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी साहेब यांच्या गव्हर्नमेंटमध्ये त्या सर्व रस्त्यांची वर्क ऑर्डर महाराष्ट्र शासनाने आम्हाला करून दिल्या आणि आज ते सर्व रस्ते पूर्ण झालेत। म्हणजे कुठेतरी या भागात काम करत असताना कित्येक वर्ष अडवणूक करण्याचं काम या भागातली सत्ताधाऱ्यांनी केलं आणि ते काम करत असताना ह्या परिसरातले असंख्य प्रश्न आहेत। ह्या परिसरात ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाणी टंचाईचा प्रश्न आहे, ह्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न आहे। जे नागरिक या प्राधिकरणाच्या हद्दीत राहत होते त्या सर्वांची अनधिकृत घरांवर कित्येक वर्ष या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभेच्या इलेक्शन झाल्या। आम्ही त्यावेळेस वेळोवेळी आंदोलन देखील केली, लेकिन ते करत असताना आज ती सर्व घरे प्राधिकरणात
प्राधिकरणातून पीएमआरडीत विलीन करण्यात आली, परंतु ती विलीन केल्यानंतर त्यांची मालकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली. परंतु आज देखील माझ्या त्या समोर राहणाऱ्या सर्व बांधवांना, मग तो आज समोरचा परिसर असेल, राटणी, वाकड, बिजलीनगर, शिवनगरी, या सर्व नागरिकांची येणाऱ्या पुढच्या काळात घरे नावावर करण्याची काम हे महाविकास आघाडी सरकार करेल, असं या ठिकाणी उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो. पिंपरी चिंचवड आणि साहेबांचं नातं काय? IT पार्क, साखर कारखाना आणि इथं स्थावर झालेली MIDC, अनेकांच्या हाताला काम. याच्या मागे एकच नाव, आदरणीय साहेब शरदचंद्रजी पवार. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आणि साहेब व्यासपीठावरती अजून एक पाहतोय, आदरणीय विधूजी नवले साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूयात. साहेब आपल्या येणारे साखरेचा गोडवा आलाय. त्यांच्यासाठी जी रॅली आपण या ठिकाणी आयोजित केली त्याला उपस्थित असलेले आमचे जुने सहकारी विजयराव नवले, उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं ज्यांची उमेदवारी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि अन्य सहकारी या सगळ्यांचे उमेदवार राहुल कलाटे, व्यासपीठाचे विविध पक्षांचे नेते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, पुण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपली शक्ती दाखवली आणि मतदारसंघाच्या भागातून लोकांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पोचलेले आहोत. निवडणुकीचा हा कालखंड आहे. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता आली. महाराष्ट्राचा राज्यकारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल हा सुद्धा सगळ्यांना आम्हाला लोकांना घ्यायचाच आहे. गेली 5-7 वर्ष महाराष्ट्राचं चित्र हे काही चांगलं नाही असं दिसत नाही. एक काळ असा होता की देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होतं. यशवंतराव चव्हाणांच्या सारखे नेते मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी जबाबदारी सांभाळली, पण प्रत्येकाचा प्रयत्न आणि राज्य एक क्रमांकावर राहिलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये ही सत्ता काही ठराविक लोकांच्या हातामध्ये आली आणि आपण बघतो चित्र बदलले. आज आपण पिंपरी चिंचवड या परिसरात आहोत. हा एक नवीन परिसर चव्हाण साहेबांच्या दृष्टीनं विकसित करायचा प्रयत्न झाला. मला आठवतं आहे की अण्णासाहेब वगैरे, डॉक्टर हारे आणि त्यांचे अनेक सहकारी त्यांनी खऱ्या असताना या भागाला एक प्रकारचा चेहरा दिला, अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या आणि देशामध्ये एखादा भाग कसा विकसित करायचा हा जो प्रश्न आला तो पिंपरी चिंचवडला जाऊन बघा काय तिथल्या लोकांनी केलं असं उत्तर येतं. पण आज ते काही चित्र राहिलं नाही. आपण अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या. उद्योगधंदे वाढवले, अधिक हाताने काम केलं. हिंजवडीसारखं ठिकाण
नानासाहेब मालवीयांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आयची फार काढला, हजारो लोकांना काम दिलं, भागाची सांस्कृतिक स्थिती सुधारली, याची काळजी घेतली. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. आज जमेच्या बाजू दिसत नाही, आज नुकसानीच्या बाजू दिसत आहे. या शहराचा चेहरा हा दिवसेंदिवस खराब आहे असंच इथे या ठिकाणी दिसतं. मला एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या देशाच्या लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी मी उभा होतो आणि चिंचवड विधानसभेचा जवळपास 60% भाग माझ्या लोकसभा मतदारसंघात होता आणि बाकीचाही भाग त्याचा होता. आणि त्यावेळी माझा संपर्क असेल. अलीकडच्या काळामध्ये माझा संपर्क कमी झाला. पण एक गोष्ट बघायला मिळाली की मूलभूत गरजा ज्या असतात, त्याच्यामध्ये पाणी असेल, लाईट असेल, ट्रॅफिकची सुविधा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, गेल्या काही वर्षामध्ये या संदर्भात इथं हवं तसं काम झालं नाही. त्याचा परिणाम काय झाला? सगळ्या देशामध्ये आय टी कंपनीच्यासाठी या भागाचं नाव होता. जवळपास 30-35 कंपन्या आज इथून निघून गेल्या आणि त्याचं कारण त्यांना हव्या त्या सुविधा देऊ शकत नाही. हजारो लोकांचं काम आणि कामाचे अधिकार त्यांनी उद्ध्वस्त झाला. हे चित्र कोणत्याही स्थितीत आपल्याला शोधणार आहे. याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. पण ज्यांच्या हातामध्ये गेले 10 वर्ष सत्ता होती त्या लोकांनी सत्तेचा विनियोग तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी केला नाही. त्याच्यामुळे आज ही अवस्था आली आणि ती अवस्था बदलायची असेल तर परिवर्तन, सत्तेमध्ये बदल हे काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल. आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, आम भारती असो, आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं आहे की इथं चेहरा बदलायचा, इथं परिवर्तन करायचं आणि ते करून लोकांचे प्रश्न सोडवणार नेतृत्व या ठिकाणी आणायचं. आणि त्या दृष्टीनं या चिंचवड भागामध्ये राहुल कलाशांची निवड आपण सगळ्यांनी केलेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव त्यांना उत्तम, नागरी प्रश्नाचा त्यांचा अभ्यास हा उत्तम आहे. आणि काही झालं तर इथे जनतेचे प्रश्न सोडवायचे ह्याबद्दलचा त्यांचा निर्धार आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाची सोडव करण्याची ज्यांना दृष्टी आहे अशा व्यक्तीच्या हातामध्ये आपण विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना आपण दिली पाहिजे. आणि त्यासाठी उद्या होणारी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची. त्याची खून तुला सगळ्यांना माहिती आहे. तुतारी वाजवणारा माणूस त्या तुतारीतून एक प्रकारची जागृती करायची आणि त्या जागृतीने जाग्या झालेल्या लोकांच्या सामुदायिक शक्तीतून आपण इथं परिवर्तन करू, विकासाची गंगा ह्या ठिकाणी आणू या दृष्टीनं त्यांच्याकडून काम केलं जाईल याची मला पूर्णपणाने खात्री आहे. आणि त्यासाठीच मी सांगतो की आज ही उमेदवारी ही सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय देणारा कार्यकर्ता होईल. 3 यामध्ये लक्ष देणारा कार्यकर्ता नाही, लोकांच्या प्रश्नात ध्यान देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक आहे. अशाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी पाहतो. मी एवढंच सांगतो की राहुलला एकदा तरी संधी द्या. पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये पुन्हा एकदा पूर्वीच्यासारखे सोन्याचे दिवस आले हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या निवडणुकीचं तुमचं काम चोख व्हावं ही विनंती करतो. आणि मला पुढे जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता
मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तब्बल 20 वर्षानंतर